माझा कालच जन्म झालाय. हा गळ्यात जो सोन्याचा हार घातलेला आहे, सोन्याच्या बांगड्या आणि अंगठी, हे सगळं कुठून आलं? तुला हुंड्यात मिळालंय का? हे सगळी लहान मुलांची कमाई आहे. मी असं अजिबात होऊ देणार नाही. मग यासाठी मला स्वतःला विकावं लागलं तरी चालेल. मी आपल्या स्टाफला कुठे जाऊ नाही देणार. अहो ऐका, लवकर या. बघा ना. काय झालं? बघा, हिला काय झालं ही बोलतच नाहीये. सोन बेशुद्ध झाली आणि तुम्हाला तिची जरा सुद्धा काळजी नाही. तुमच्या तोंडून मी एकदाही नाही ऐकलं की सुनबाईला काही झालं तर. एक किरण रोशनीची. हो डॉक्टर. हो, सगळं ठीक आहे. त्यांनी बाहेरचं काही खाल्लं होतं का? बाहेरचं खाल्लंय? काय उमा, खॉइशने बाहेरचं काही खाल्लेलं का? अहो नाही, बाहेरचं का खाणार? तिने तर घरचं जेवण केलं होतं. माफ करा, मी यासाठी विचारलं कारण त्यांना फूड पॉइझन झालंय. फूड पॉइझनिंग? हो, यांच्या पोटात डेफिनेटली काही असं गेलंय जे खूपच अनहेल्दी होतं. एक्सक्यूज मी. उमा, तू म्हणत होतीस ना की खॉइशला काही बाबाजींचा काही प्रसाद द्यायचा आहे. काय होतं ते? अरे तो तर बाबाजींचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद? ते आईंना असं म्हणायचं होतं की ते चूर्ण, ते बाबाजींचं चूर्ण आहे ना. अहो तुम्हाला माहितीये, ते सुनीताने खाल्लं होतं तर तिला मुलगा झाला होता. आणि अनिता, तिच्या केसमध्ये तर कमालच झाली होती. माहितीये, 7 महिन्यांची मुलगी बदलून मुलगा झाला होता. हा, अच्छा, असं होऊ शकतं का? मग काय सुनबाई खोटं बोलतीये? बाबाजींची लीला तर अलौकिक आहे, ती काहीही करू शकते. हा, मी विश्वास करतो तुमच्या बोलण्यावर. तर मग तुम्ही सुनेला का नाही दिलं हे? दिलेलं 2 वेळा. अरे पहिल्या वेळेस तर तिने मला फसवून कचरा पेटीत टाकलं, पण दुसऱ्या वेळेस मी खूप हुशारीने दुधात मिसळून गुपचूप प्यायला दिलं. तिला कळलं देखील नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला आई. सुनेच्या पोटात विष टाकून तुम्ही हे म्हणताय की तिला काही कळलंही नाही. मला वाटलं नव्हतं की नातवाच्या लोभात तुम्ही इतक्या रसातळाला जाल. बघ राजकुमार, मी जे काही केलं ते सुनबाईच्या भल्यासाठीच केलं. सुनबाईचं इथे येणं आणि माझं चूर्ण खायला देणं याचा काही संबंध नाहीये. आणि जर असंच असतं ना तर सुनीता आणि अनिता आई बनल्या नसत्या. बघ राजकुमार, तुला स्वतःला तर कोणी मुलबाळ नाही. अरे इतका मोठा बिझनेस आहे, त्याला सांभाळणारं तर कोणी हवं ना. मी तर जे काही केलं ते तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या भल्यासाठीच आहे. आई, तुम्ही अजून सुद्धा 19व्या शतकातच जगताय. अहो, मुलगा आणि मुलगीत काहीच फरक नसतो. तुम्ही विज्ञानाच्या युगात त्या ढोंगी बाबांच्या बोलण्यावर विश्वास ठेवताय. जरा विचार करा, जर तुमचे बाबा इतके चमत्कारी आहेत तर मग देशाच्या समस्यांचे निराकरण का नाही करत?
तेव्हा कुठे जातात तुमचे बाबा? जेव्हा देशात दुष्काळ पडतो, पूर येतो, महामारी पसरते, बेरोजगारी, महागाई, गरिबी अशा किती समस्या आहेत देशामध्ये, तेव्हा का नाही याचं निराकरण शोधत तुमचे हे बाबा? खूपच चमत्कारी आहेत ना ते तर. हो आहेतच ते. अरे पण कोणीतरी त्यांच्या समस्या घेऊन बाबांकडे जायला तर हवं ना, तेव्हाच ते त्यांचा उद्धार करतील ना. जसा एखादा पेशंट डॉक्टरकडे जाईल तेव्हाच तर तो डॉक्टर त्याच्यावर उपचार करेल ना, का उगाचच करेल? हे बघा आई, मला तुमच्यासोबत वाद नाही घालायचा आहे आणि नाही मी त्या ढोंगी बाबांवर विश्वास ठेवतो. राजकुमार, ते ढोंगी नाहीयेत. बघ तू, नातूच जन्माला येणार. बस झालं आता. आजच्या नंतर मी तुमच्या तोंडून मुलगा मुलगा असं नाही ऐकू इच्छित. समजलात तुम्ही? आपले हे सडके विचार आता आपल्या जवळच ठेवा. या विचारांमुळे तुम्ही सुनबाईच्या बाळाचा बळी घेऊ इच्छित आहे. तुम्ही लता आणि सिमरन सोबत जे काही केलंय ते माहीत असून सुद्धा मी तुमची इज्जत करत होतो, कारण तुम्ही माझ्या वडिलांची बहीण आहात. तुम्हाला मी नेहमी आईचा दर्जा दिलाय. मामा वारल्यानंतर मी विचार केला की तुमचं काय होईल, म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी ठेवलं. तुम्हाला ती इज्जत, तो मान दिला जो एका आईला दिला जातो. आणि त्या बदल्यात तुम्ही हे केलं आमच्यासोबत. मी काय केलं आणि काय नाही केलं हे तर तुला तेव्हाच कळणार जेव्हा तुझ्या इथे नातू जन्माला येणार. बास आई, बास. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्यामुळे ख्वाहिश आणि तिच्या बाळाला काही झालं ना, तर मी विसरून जाईन की तुम्ही माझी आत्या आहात. माहित नाही आईनं ते पुस्तक कुठं ठेवलं असावं. इथे पण नाहीये. हे काय आहे? काय पाहतेस बाळा? बाबा, शोधत तर मी पुस्तक होते, पण माझ्या हाती हा अल्बम लागला. बाळा, अल्बम गोष्टच तशी असते. एकदा हाताशी आलं ना की माणूस त्याला फक्त पाहतच राहतो. ते तर आहेच, पण असं का होतं बाबा? ते यामुळे होतं का बाळा, कारण मनुष्य एकाच वेळी 3 काळामध्ये जगत असतो: भूत, वर्तमान आणि भविष्य. जेव्हा की त्याला जगायचं हे वर्तमानातच असतं, पण असं कधी होत नाही. जुन्या आठवणी, जुना वेळ बस त्याच्या मनाच्या कोपऱ्यातनं तो साठवून ठेवलेला असतो. आणि हे आहे तरी काय, बस एक आठवणच तर आहे जी या फोटोमध्ये बंदिस्त करून ठेवली. बघा ना बाबा, या फोटोंमध्ये आम्ही किती लहान लहान दिसतोय. अरे बाळा, तुम्ही लहान होता तर लहानच वाटणार ना. बरं बाबा, तुम्ही आम्हाला या फोटोत ओळखू शकता का? कशा गोष्टी करतेस बाळा, मी का तुम्हाला ओळखणार नाही का? बरं तर मग ठीक आहे. हे सांगा की हे कोण आहे? हे तर ख्वाहिश आहे ना. अच्छा, ख्वाहिश ताई. एक चान्स अजून दिला. विचार करा की हे कोण आहे. ख्वाहिश नाही, ही तर दृष्टी. हा तर तुझाच फोटो आहे ना. बघितलं, फसलात ना तुम्ही. ही ख्वाहिश ताई आहे. अच्छा, मग तू माझ्याशी खोटं का बोललीस?
मी तर तुमची थट्टा करत होते. खोडकर तर तू लहानपणापासूनच आहेस हा. कोणाचा फोन असेल? अरे हॅलो. कुलकर्णी साहेब नमस्कार, मी देशमुख बोलतोय. नमस्कार देशमुखजी, कसे आहात? हो मी ठीक आहे. काय आहे की तुम्हाला एक कष्ट द्यायचं होतं. हा बोला ना, काय झालं? गोष्ट अशी आहे की ख्वाहिशला जरासं डिहायड्रेशन झालं होतं, तर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. हॉस्पिटलला? काही घाबरण्याचं कारण तर नाही आहे ना? नाही नाही, घाबरण्याचं काही कारण नाही आहे. आई आणि बाळ दोघेही तंदुरुस्त आहेत. तुम्ही ख्वाहिशचे वडील आहात, तर मला असं वाटतं की तुम्ही इथे यावं, तर ख्वाहिशला थोडं बेटर फील झालं असतं. बस यासाठीच फोन केला होता तुम्हाला. देशमुखजी, हे खूप चांगलं केलं तुम्ही. कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे? ते सिटी हॉस्पिटल. हे बघा, आम्ही आत्ताच लगेच निघतो. हो ठेवतो फोन. नमस्कार. नमस्कार. काय झालं बाबा? हॉस्पिटलमध्ये कोण आहे? तुझी ताई. नाही नाही, काही घाबरण्याचं कारण नाही आहे. थोडंसं डिहायड्रेशन झालंय तिला. चल चल, आपण तिला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटून येऊ. चल चल चल. बरं बाबा. आय एम रिअली सॉरी. हे सगळं माझ्यामुळे झालंय. काय? तुला सगळं माहितीये. मी जर फोन बंद केला नसता तर हे सगळं घडलंच नसतं. लता, जे व्हायचं तर होऊनच जातं ना ग. फोन तर केवळ एक बहाणाच होता. नाही नाही, जर फोन चालू ठेवला असता तर तू इथे लवकर येऊन डॅमेज कंट्रोल करू शकला असतास. माझं तर डोकंच फिरलंय. स्वतःच्या स्वार्थापोटी मी हे कसं विसरले की इतका मोठा बिझनेस सांभाळतोस, एखादा खूप इम्पॉर्टंट फोन घेऊ शकतो. लता, तू काय एवढं गिल्टी फील करून घेतेस ग? आय एम सॉरी. जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. ते सगळं तर ठीक आहे, पण ह्यावेळी पियुषला बोलवणं योग्य आहे का? आत्या, हे तर सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि हे काम जेवढं लवकरात लवकर होईल तेवढंच चांगलं आहे. तुला माहिती नाही की मी किती रात्री झोपलो नाही आहे. मला दिवस रात्र तर बस माझ्या कामगारांची काळजी लागून राहते. त्यांना त्यांचा पगार तर मिळायलाच हवा ना गं. आजकाल तुझ्यासारखे विचार करणारे लोक आहेतच कुठे. जर तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना, तर ह्या क्षणी तो स्वतःबद्दलच विचार करत असता, कामगारांचा नसता विचार केला. आत्या, मग ती फॅक्टरी असो, शॉप असो किंवा मॉल असो, चालते तर या कामगारांच्याच मुळे ना. त्यांना तर त्यांचा पगार मिळायलाच हवा. तर तू काय ठरवलंयस? ठरवायचं काय आत्या, मी हे घर गहाण ठेवायचा विचार करतो. ही घराची कागदपत्र आहेत. हो आत्या, म्हणूनच बोलवलं मी पियुषला. नमस्कार. ये पियुष, तुझीच वाट बघत होतो. अरे नमस्कार. नमस्कार. सॉरी दादा, मला यायला थोडा उशीर झाला. इट्स ओके. ट्रॅफिकमध्ये वेळ हा लागतोच. बस, काय घेणार आहेस? चहा, कॉफी? नो फॉर्मॅलिटीज दादा, मी जेवूनच निघालो होतो. अरे असं कसं? तू आमच्या घरी आला आहेस, थोडंफार तरी खावंच लागेल. थँक्यू. मी हलका डिनर घेतो. अच्छा, हे बघ, आता मला पण वजनातून हलकं कर. हे काय आहे दादा? घराचे पेपर्स आहेत. घराचे पेपर्स कशासाठी? हे बघ पियुष, तुझ्या वडिलांबरोबर माझे कसे संबंध होते हे तुला देखील माहिती आहे. पण संबंध आपल्या जागी आणि बिझनेस आपल्या जागी. मी दोघांना मिक्स नाही करत. या कागदपत्रांच्या आधारावर तू माझ्या कामगारांचा वर्षभराचा पगार द्यावास. मला फक्त वर्षभराचा हवा.
त्यानंतर मी सगळं काही सांभाळून घेईन. ते तर ठीक आहे दादा, पण त्यासाठी पेपर्स कशासाठी हवेत? गरजच आहे त्याची. हे बघ, हा माझा विचार आहे की मी वर्षभरात सगळं काही ठीक करेन. पण नाही करू शकलो तर तुझ्याजवळ पण काहीतरी हवं ना रे सिक्युरिटीसाठी. ठेवून घे, पण दादा, ठेवून घे रे, ठेवून घे. तुम्ही म्हणताय म्हणून. बरं दादा, मी निघतो. ठीक आहे. वडिलांना माझा नमस्कार सांग. हो दादा, नमस्कार. नमस्ते. रश्मी, तू इथे हा प्रश्न तर मी तुला विचारायला हवा, का? कारण हे माझं घर आहे. हे माझा भाऊ नवनीत प्रताप सिंगचं घर आहे. हो, तर हे आहेत तुझे दादा. तू सिच्युएशन समजतच नाहीयेस. काही दिवसांपूर्वीच माझी वहिनी ऑफ झालीये आणि त्यात मी दादाला माझ्या लग्नाबद्दल विचारू. मला एक गोष्ट समजत नाहीये, तू आपल्या नात्याला दादापासून लपवून का ठेवलंयस? का घाबरतेस तू आपल्या दादाला इतकी? पियुष, मी दादाला घाबरत नाहीये, उलट त्यांचा आदर करते. भले मी का दादापासून आपलं नातं लपवून ठेवू? कुठे हरवलास? काही नाही, त्या माणसाबद्दल विचार करत होतो ज्याच्यामुळे आपलं हे नातं तुटलं. मी निघतो. बाय. बाय. जा त्याच्याजवळ. तोंड फुगवून बसलाय. नाही आई, मला खूप भीती वाटते. जर सगळा राग माझ्यावरच काढला तर? सगळा राग त्याने माझ्यावर काढलाय. आता काय तुझ्यावर राग काढणार? जा त्याच्याजवळ जा. बरं, मग तुम्ही म्हणताय तर प्रयत्न करते. ऐका, खबरदार जर माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न जरी केलास तर. नमस्ते. नमस्कार कुलकर्णी साहेब. नमस्ते. नमस्कार भाऊ. कुठे आहे ख्वाहिश? ती आतमध्ये आहे. तुम्ही काळजी करू नका, ती आता बरी आहे. पण ताईला नक्की काय झालंय? तिला डिहायड्रेशनच झालंय ना? हो, पण सोबत थोडंसं फूड पॉयझनिंगही झालंय. काहीच नाही झालंय भाऊसाहेब. हे डॉक्टर तर घाबरवतात फक्त. आता तुम्हीच सांगा, आजकालच्या जमान्यात कोणत्या गोष्टी शुद्ध मिळतात बरं? तुम्हाला काय भाजी शुद्ध मिळते का? फळं शुद्ध मिळतात का? जी वस्तू बघाल ना त्यात कीटकनाशकं मिळतील तुम्हाला. आता तुम्हीच सांगा, अशा लहान सहान गोष्टी घेऊन तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर मोठी मोठी नावं घेऊन घरच्यांना घाबरवून टाकतात. हे तुम्ही अगदी बरोबर बोललात ताई. आजकाल काय भरवसा आहे? ते उंदीर मारायच्या औषधाने देखील उंदीर हल्ली मरत नाहीत. खरं बोलताय तुम्ही. बरं, सोनोग्राफी झाली का ताईजी? नाही, अजूनपर्यंत नाही झालीये, पण डॉक्टर सांगतायत की काही घाबरण्याची गरज नाहीये. कुलकर्णी साहेब, आम्ही क्षमा मागतो तुमच्याकडून. तुम्ही मुलीला आमच्या भरोशावर सोडलं होतं, पण आम्ही तिची काळजी नाही घेऊ शकलो.
काय बोलताय देशमुखजी? तुम्ही तर तिला अगदी वडिलांप्रमाणे प्रेम दिलेलं आहे. आणि राहिली गोष्ट फूड पॉइझनिंगची, तर ती तर कोणाबाबतही आणि कोणालाही होऊ शकते. अंकल, तुम्ही सगळे दमलेले दिसताय. असं करा की तुम्ही घरी जाऊन आराम करा. आम्ही इथेच थांबतो. तसंही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अलाव नाही करणार इतक्या सगळ्यांना. शी इज फाईन नाव. आई आणि बाळ दोघेही स्वस्थ आहेत. मी तिची सोनोग्राफी केली आहे. पण हो, त्यांच्या खाण्यापिण्यावर जातीने लक्ष द्या. अच्छा बरं, ताईला डिस्चार्ज कधी देणार? शी इज ओके नाव. आम्ही रात्री फक्त प्रिकॉशनसाठी ठेवत आहोत. तुम्ही उद्या सकाळी त्यांना घेऊन जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर. कुलकर्णी, मी आईला आणि उमाला सोडून येतो. अरे, तुम्ही कशाला एवढे कष्ट करताय? आम्ही आहोत ना इथे. अहो नाही नाही, यात कष्ट कसले. ख्वाहिश माझी पोरगी आहे, मी तिच्यासोबतच राहीन. मी सोडून येतो. हा, पण देशमुखजी, तुम्ही त्या रूमचा नंबर नाही सांगितलात आम्हाला. ते OPD 2. जी, नमस्कार. कुलकर्णी साहेब, माझी इच्छा आहे की ख्वाहिशला तुम्ही हॉस्पिटलमधून आपल्या घरी घेऊन जा. पण देशमुखजी, ते देखील तिचंच घर आहे ना? हो, मला माहित आहे, पण मुलीची पहिली डिलिव्हरी माहेरात झाली तर चांगलं असतं ना. या गोष्टीचं दुःख आहेच की हे घर सोडावं लागणार आपल्याला, पण त्यापेक्षा जास्त दुःख तर ह्या गोष्टीचं आहे की आता नवीन लग्न होऊन तू या घरामध्ये आलेलीस आणि आताच